नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. घटना आहे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमधलं. डोंबिवली पोलीस स्टेशनअंतर्गत नेहरू नगर क्षेत्र आहे. या ठिकाणी राहणारा विनोद श्रीनिवास विश्वकर्मा वय 35 वर्ष आहे. डोंबिवलीत त्याचे कपड्याचे दुकान आहे आणि बायको मुले देखील त्या ठिकाणी राहतात. विनोद विश्वकर्मा हा थोड्याफार नशा करायचा, बिघडलेला व्यक्ती होता. नशेमुळे पत्नी त्याला नेहमी समजावून सांगायची, मात्र तो ऐकत नव्हता. याच्या या रोजच्या कटकटीला पत्नी व मुले वैतागून गेले. त्यामुळे पत्नी आणि मुले कायमचे त्याला माहेरी सोडून गेले. विनोद श्रीवास्तव आता एकटा पडला होता. त्याला स्वतःचं जेवण आणि घरातील सगळे कामे करावे लागत होते आणि कामं झाल्यानंतर कापडाच्या दुकानात त्याला जावे लागत असे. पत्नी व मुलं सोडून गेल्यानंतर त्याने डोंबिवलीत एक फ्लॅट घेऊन एकटा राहू लागला. कपड्याचं दुकान व्यवस्थित चालत होतं, त्यामुळे पैशाची अडचण येत नव्हती. कपड्याच्या दुकानात जाण्यासाठी नेहमी येणं जाणं यमराज स्टेशनकडे होतं आणि तो नेहमी बघायचा रेल्वे स्टेशनजवळ एक 17 वर्षाची मुलगी त्या ठिकाणी भीक मागत असते. अनेक दिवस तो त्या मुलीला बघत असतो. एक दिवस विनोद विश्वकर्मा त्या 17 वर्षाच्या भीक मागणाऱ्या मुलीकडे गेला आणि म्हणाला, तुझं नाव काय आहे? मुलीने सांगितले, माझं नाव प्रियंका आहे. विनोद श्रीवास्तव तिला म्हणाला, तू हे भीक मागण्याचं काम का करते? तुला घरदार नाही आहे का? त्यावर ती मुलगी म्हणाली, मी उत्तर प्रदेशची आहे. माझे आईवडील भाऊ बहीण सर्व मुंबईलाच राहतात. ते देखील माझ्यासारखीच भीक मागून पोट भरतात. तेव्हा विनोद म्हणाला, तू हे भीक मागते मला अजिबात आवडत नाही. तू जर माझ्यासोबत आली तर मी तुला चांगल्या प्रकारे जेवायला देईल. तुला मी कपडे देतो, तुला काही पैसे देखील देतो. आता त्या प्रियंकाला हे ऐकून लालच सुटली. ती विनोद बरोबर जाऊ लागली. विनोद श्रीवास्तव तिला सुरुवातीला कपड्याच्या दुकानात घेऊन जातो आणि म्हणाला, माझं हे कपड्याचं दुकान आहे, बघ तुला कोणते कपडे घ्यायचे. त्या भिकाऱ्या मुलीने कधीही महागडे कपडे बघितले नव्हते. आता त्या दुकानामध्ये महागडे कपडे होते. तिने हलकासा एक ड्रेस पसंत केला. तर विनोद तिला म्हणाला, एवढा थर्ड क्लास ड्रेस कशाला घेते तू? चांगल्या क्वालिटीचा आणि महागडा ड्रेस घे. त्यानंतर प्रियंकाने 2 ड्रेस पसंत केले. विनोदने ते ड्रेस तिला बिनधास्त दिले आणि त्यानंतर त्याने ते दुकान बंद केले. तिला घेऊन त्याच्या फ्लॅटवर गेला. प्रियंका फ्लॅटमध्ये गेल्यानंतर मंत्रमुग्ध झाली. विनोद तिला सांगतो, हे बघ, एवढा मोठा फ्लॅट आहे, तिकडे दुकान आहे, मी एकटाच राहतो. मला या ठिकाणी कोणाचाही आधार नाही. तू आता या ठिकाणी बस, मी तुझ्यासाठी जेवण बनवतो. दोघांनी जेवण केले आणि त्यानंतर विनोद त्या मुलीला म्हणाला, तुला हे सर्व कसं वाटलं? त्यावर प्रियंका म्हणाली, मला खूप छान वाटलं आहे. विनोद म्हणाला, मग कायमस्वरूपी तू माझ्यासोबत राहू शकते का? तेव्हा प्रियंका गडबडते आणि म्हणाली, साहेब तुम्ही हे काय बोलत आहे? मी भीक मागणारी मुलगी आहे. माझा घर परिवार आहे, ते माझी वाट बघत असतील. मला तुम्ही काय पैसे द्यायचे असतील ते द्या आणि मला येथून जाऊ द्या. विनोद म्हणाला, आता तुला कुठेही जाण्याची गरज नाही. तू माझ्यासोबत इथेच कायमस्वरूपी राहावे आणि माझ्यासोबतच राहावे असं मला वाटतं. आता त्या प्रियंकाला विश्वास बसत नाही. एवढा मोठा व्यक्ती फ्लॅटमध्ये आपल्याला कसा काय ठेवू शकतो? प्रियंका म्हणाली, हे तुम्ही चुकीचं बोलत आहे. मला इथे राहणं परवडणार नाही. मला घरी जाऊ द्या. मात्र विनोद तिचं काहीही ऐकत नाही आणि त्यानंतर त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध बनवले. शरीरसंबंध बनवताना ती मुलगी रडत असते, कारण तिला वाटलं आपल्यासोबत धोका झाला आहे. विनोद तिला म्हणतो, तुला रडण्याची काहीही गरज नाही. आजपासून तुला माझी पत्नी म्हणून मी तुला ठेवतो. त्यानंतर विनोद तिच्या कपाळावर कुंकू लावतो आणि आता आपण पती पत्नी झालेला आहोत. तू अजिबात टेन्शन घेऊ नको. ती मुलगी देखील बघते की इतक्या आलिशान फ्लॅट वगैरे आहे, याचं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे आणि आपलं भविष्य काय? आपण भूतकाळातही भीक मागत होतो आणि भविष्यातही भीकच मागून जीवन जगणार आहे. त्यापेक्षा इथे किती चांगलं आहे. भलेही विनोदचं वय 50 वर्ष होतं, मात्र या 17 वर्षाच्या भीक मागणाऱ्या मुलीला त्याचं आयुष्य खूप सुंदर वाटलं आणि त्यानंतर ती विनोद विश्वकर्मासोबत पती पत्नीप्रमाणे त्याच्यासोबतच राहू लागली. ती त्याच्या फ्लॅटवरून तिच्या घरी गेलीच नाही. तिच्या कुटुंबासोबत देखील तिने संपर्क साधलाच नाही. अशा प्रकारे विनोद आणि त्या भीक मागणाऱ्या प्रियंकाची कहाणी सुरू झाली होती. आता प्रियंकाला देखील त्या ठिकाणी करमले होते आणि तिने विनोदला आपला पती मानले होते. विनोद कधीकधी हॉटेलवरून तिच्यासाठी जेवण देखील आणायचा.
महागडे कपडे खरेदी करून आणायचा. प्रियंका त्या ठिकाणी खूप मस्त आणि मजेत होती. आणि असेच दिवस जात राहिले. विनोदने देखील या 17 वर्षीय मुलीला आपली पत्नी बनवले होते. त्याला वाटेल तेव्हा पती पत्नीप्रमाणे संबंध बनवत होता. आता हळूहळू 2020 गेले, 22 गेले, 23 गेले, 24 गेले आणि आता 2025 सुरू झाले. आत्तापर्यंत सर्व काही ठीक होतं. 2020मध्ये त्याने भिकाऱ्या मुलीला आपली पत्नी बनवलं होतं आणि तो आनंदाने तिच्यासोबत राहू लागला होता. 2025पर्यंत सर्व काही ठीक होतं. मात्र 24 नोव्हेंबर 2025ची गोष्ट. कल्याण सिलफाटा रोड देसाई क्रॅक पुलाजवळून एक व्यक्ती जात असतो. 24 नोव्हेंबर 2025 रोजी त्या पुलाजवळून जात असताना त्या व्यक्तीला त्या ठिकाणी गडबड जाणवते. त्या पुलाखाली एक सुटकेस पडलेली असते. त्या सुटकेसकडे बघून असं वाटतं की सुटकेसमधून काहीतरी बाहेर आलेलं सामान आहे. त्या व्यक्तीने जवळ जाऊन पाहिले असता त्याला माणसाचे अवशेष त्याला दिसले. त्यानंतर त्याने लगेच पोलीस स्टेशनला संपर्क साधला. त्या ठिकाणी तात्काळ पोलीस टीम पोहोचले आणि त्यांनी फॉरेन्सिक टीम वगैरे सर्व काही केले. मृतदेह महिलेचा होता. कसून चौकशी सुरू झाली. महिलेचं पोस्टमार्टम छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. मात्र पोलिसांना या महिलेची ओळख पटत नव्हती. ओळख पटवण्याचा प्रयत्न केला मात्र त्या महिलेचा कोठेही उल्लेख नव्हता. आता पोलिसापुढे प्रश्न होता, या महिलेची हत्या कोणी आणि का केली असेल? अनेक CCTV चेक केले. त्यावेळी त्यांना एका व्यक्तीवरती संशय आला. सुटकेस घेऊन जाताना त्यांना तो दिसला आणि विनोद श्रीवास्तवला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली. त्याला विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने सगळी हकीकत सांगितली. तो म्हणाला, मी या भिकाऱ्या मुलीला आपली पत्नी बनवून ठेवलं होतं. मात्र तिला मूल हवं होतं. ती अनेक वेळा माझ्यापासून प्रेग्नंट राहिली होती. मी तिचे अनेक वेळा अबॉर्शन केलं. मला मुलं नको होती. मला आधीच 2 मुलं आहेत. हिला झालेली मुलं देखील मला सोडून जातील आणि खर्चही वाढेल. यामुळे मला मुलं नको होते. पण प्रियंका ही ऐकत नव्हती. तिला एकतरी बाळ हवं होतं. म्हणून ती त्याच्याशी वाद घालू लागली. रागाच्या भरात विनोदने 21 नोव्हेंबर 2025 रोजी प्रियंकाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने एक मोठी सुटकेस घेतली आणि त्या सुटकेसमध्ये बॉडी टाकली. 22 नोव्हेंबर 2025 रोजी कल्याण फाटा रोड जवळील पुलाखाली त्याने ती सुटकेस फेकून दिली. मात्र ती सुटकेस फुटली आणि बॉडी बाहेर दिसू लागली. जाण्या येणाऱ्या त्या व्यक्तीला दिसली आणि त्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी त्याला 24 तासाच्या आत पकडले. आता विनोद श्रीवास्तवचे वय 50 वर्षाचे आहे. आता उरलेले आयुष्य तो आपल्या जेलमध्ये घालणार. नक्कीच. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.